Good morning, all of you. In this lecture, we will continue our last question. Last question मध्ये आपण काय स्टार्ट केलेले? ऑर्गनाइज मनी मार्केट आपण लर्न केलेला आहे. सॉरी, अनऑर्गनाइज कंप्लीट झालेला आहे. अनऑर्गनाइज आपण ऑर्गनाइज मनी मार्केटचे 2 पॉइंट कंप्लीट झालेले आहे. त्यामध्ये आहे फर्स्ट नोटीस अँड कॉल मनी मार्केट अँड सेकंड आहे ट्रेझरी बिल. ओके, सो नोटीस अँड कॉल मनी मार्केट मध्ये काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं? त्याचं ड्युरेशन किती आहे? 2 to 14 days. ओके, सो एक्स्ट्रीमली लो पिरियड हे एक वर्डिंग एक्सपेक्टेड आहे. देन आणखी काय होतं त्यामध्ये? सो त्याचे स्पॉन्सर किंवा हे कोण असणार आहेत, पार्टिसिपंट कोण आहेत, तो एक पॉइंट असेल बघा कुठे. पार्टिसिपंट त्याचे कोण आहेत, बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन समथिंग, ते आपण जरा ऍड केला तरी चालेल एक्सप्लेनेशन. त्याच्यानंतर ट्रेझरी बिल. ट्रेझरी बिल शॉर्ट टर्म बिल आहे. देन इंट्रोड्यूस कोण करणार आहे? आरबीआय ऑन द बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ट्रेझरी बिलचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे 91 डेज ट्रेझरी बिल, 182 डेज अँड लास्ट 364. राईट. मिनिमम अमाउंट 25,000. ओके, सो या हायलाइटेड थिंग लक्षात ठेवा. So this is the static portion basically. Let's start. Point number 3, commercial bill. Okay, so commercial bill also short term, negotiable and self liquidating money market instrument with low risk. Okay, यामध्ये खूप सारी रिस्क नाहीये. We can easily converted into cash. सेल्फ लिक्विडेटिंग का म्हटलं असेल बरं? सेल्फ लिक्विडिटी म्हणजे तुम्हाला जेव्हा नीड आहे ना, दॅट टाइम यू विल इझिली कन्वर्ट इट इनटू कॅश. ओके, सो कमर्शियल बिल आर शॉर्ट टर्म, negotiable as self liquidating money market instrument with low risk. A bill of exchange is drawn by a seller on the buyer to market payment within a certain period of time. Generally the maturity period of 3 months. जनरली त्याचा मॅच्युरिटी पिरियड किती असणार आहे? बिल ऑफ एक्सचेंजचा 3 मंथ असतो. कमर्शियल बिल कॅन बी रिसोल्ड अ नंबर ऑफ टाइम ड्यूरिंग द usance period of bill. The commercial bill are purchased and discounted by commercial bank and are rediscounted by the financial institution like Exim Bank, SIDBI and IDBI. ओके, सो यामध्ये काय लक्षात ठेवा? पहिलं सेंटेन्स ऍज इट इज मेन्शन करा. कमर्शियल बिल आर शॉर्ट टर्म अँड निगोशिएबल अँड सेल्फ लिक्विडिटी. देन लो रिस्क आहे यामध्ये. देन त्याच्यानंतर डिरेक्टली काय मेन्शन करा? जनरली त्याचा मॅच्युरिटी पिरियड हा 3 मंथचा आहे. देन कमर्शियल बिल रिसोल्ड होतं. रिसोल्ड हायलाइटेड पॉइंट फक्त ऍड करा. अँड डिस्काउंटेड, रिडिस्काउंटेड बाय फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. कोणाकडून डिस्काउंट केलं जातं हे बिल? तर एक्झिम बँक असेल, SIDBI आहे आणि IDBI आहे. इज इट क्लिअर? नेक्स्ट पॉइंट, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, दॅट मीन्स CD. So CD are unsecured. Most important thing is CD are unsecured. Negotiable promissory note issued by commercial bank and development financial institution. ओके, CD एक अनसिक्युअर्ड इन्स्ट्रुमेंट आहे. CD इज अ निगोशिएबल प्रॉमिसरी नोट. निगोशिएबल प्रॉमिसरी नोट इश्यू बाय, कोण इश्यू करतं? CD, कमर्शियल बँक अँड डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. द मॅच्युरिटी पिरियड ऑफ CD. थर्ड सेंटेन्स मेन्शन करा. द मॅच्युरिटी पिरियड ऑफ CD बिटवीन 7 days to 1 year. 7 days to 1 year. And last sentence mention करा the maximum amount. एक मिनिट. The maximum amount किती आहे CD ची? 1 lakh rupees. The maximum amount of CD is 1 lakh rupees. Single subscriber.
मल्टिपल करून घ्यायची असेल तरी 1 घ्या. इज इट क्लिअर? सीडी ऑनलाईन स्टुडंट सीडी क्लिअर झालं का? सीडी अनसिक्युअर्ड निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. सीडी कोण इश्यू करतं हे लक्षात ठेवा. सीडी इश्यू बाय कमर्शियल बँक अँड डेव्हलपमेंट बँक. सीडीचा मॅच्युरिटी पिरियड आहे 7 days to 1 year आणि सीडीची मिनिमम अमाऊंट आहे 1 lakh rupees. ऑनलाईन स्टुडंट इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. चलो पॉइंट नंबर 5 CP. CP means commercial paper. So they are issued either in form of the promissory note or in a dematerialized form through any of the depository approved by the registered with the SEBI. आता हे काय आहे बघूया आधी आपण. I think so we were already learned what is meant by promissory note in law subject, guys. Promissory note 3 माहिती आहेत तुम्हाला, ज्यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज आहे, देन चेक आहे आणि हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असतात. आणखी काहीतरी आहे जे 3 आहे. चेक, बिल ऑफ एक्सचेंज, नाही 3 आहे जे मेन आहे. प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, चेक, अजून काहीतरी आहे मी चेक करते एकदा. बट दिस इज द नाही सॉरी चेक, प्रॉमिसरी नोट and bill of exchange, these are the negotiable instrument. Okay, chalo. So they are issued either the form of promissory note. एक तर तुमचं सीडी हे प्रॉमिसरी नोट मध्ये असू शकतं, अदरवाइज ते डिमटेरियलाइज फॉर्म मध्ये असू शकतं. डिमटेरियलाइज फॉर्म म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असणार आहे, जे की आता हे प्रॉमिसरी नोट इज अ फिजिकली नोट, तुमच्याकडे असू शकते ती हार्ड कॉपी त्याची, पण सॉफ्ट कॉपी मध्ये जे असणार आहे ते डिमटेरियलाइज असणार आहे, जे डीमॅट अकाउंट अंडर तुमचं ट्रान्झॅक्शन. ओके, फ्रॉम थ्रू द डिपॉझिटरी अप्रूव्ड बाय द सेबी. आणि जेव्हा तुम्हाला डिमटेरियलाइज मधून तुम्हाला कमर्शियल पेपर जेव्हा मेंटेन करायचे आहे, दॅट टाइम हिअर सेबीचं रजिस्ट्रेशन होणं किंवा सेबीच्या अंडर तुमच्या त्या कमर्शियल पेपरचं रजिस्ट्रेशन होणं महत्वाचं असतं. त्याला सेबीने अप्रुव्हल देणं महत्वाचं असतं. ओके, लक्षात आलं? सो कमर्शियल पेपर इन द फॉर्म ऑफ प्रॉमिसरी नोट, अदरवाइज डिपॉझिटरी, डिमटेरियलाइज, हेच फक्त लक्षात ठेवा, डिटेल नका जाऊ. सो डिपॉझिटरी असेल तर अप्रूव्ड बाय द सेबी असेल. दे आर इसेन्शियली अनसिक्युअर्ड डेट इन्स्ट्रुमेंट. ऑब्विसली हे सुद्धा काय असणार आहे, तर अनसिक्युअर्ड डेट इन्स्ट्रुमेंट असतील. ऑनलाईन स्टुडंट काय काय हायलाइटेड पॉइंट आहेत तेवढे लिहा. कोणत्या फॉर्म मध्ये असेल, फॉर्म कमर्शियल पेपर इन द फॉर्म ऑफ प्रॉमिसरी नोट अँड डिमटेरियलायझेशन, एवढंच लिहा. त्याच्यानंतर दे आर इसेन्शियल अनसिक्युअर्ड डेट इन्स्ट्रुमेंट, अनसिक्युअर्ड डेट इन्स्ट्रुमेंट. आता हे कोण कोण इश्यू करू शकतं ते पुढे सांगितलेलं आहे. कॉर्पोरेट आहेत, प्रायमरी डीलर आहेत, अँड ऑल इंडियन फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आर इलिजिबल टू इश्यू सीपी. ओके, सर्टिफिकेट कमर्शियल पेपर हे कोण कोण इश्यू करू शकतं, ज्यामध्ये प्रायमरी डीलर पण आहेत, कॉर्पोरेट्स आहेत, बाकी सगळ्या इंडियामधल्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत, हे इलिजिबल आहेत, हे इश्यू करू शकतात. To be eligible to issue commercial paper in the corporate needs to have the tangible net worth of minimum 4 crores. लक्षात ठेवा, जर एखादा कमर्शियल पेपर तुम्हाला इश्यू करायचा आहे आणि कॉर्पोरेट त्यामध्ये इन्क्लूड असेल, तर त्या कॉर्पोरेट सेक्टरची व्हॅल्यू, कॉर्पोरेट त्या बिझनेसची व्हॅल्यू मिनिमम किती असणं एक्सपेक्टेड आहे, 4 करोड. लक्षात येते का मी काय सांगते? इश्यू कोण कोण करणार आहे हे सांगितलंय. डेट सीपी इश्यू बाय ऑल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन, कॉर्पोरेट बिझनेस अँड प्रायमरी डीलर्स. मग प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट दिलेल्या आहेत.
प्रत्येकाची रिक्वायरमेंट म्हणजे जर कॉर्पोरेट सेक्टर असेल तर त्यांचं मिनिमम नेटवर्क 4 करोड असायला हवंय. मॅच्युरिटी पिरियड ऑफ कमर्शियल पेपर इज 7 डे अँड मॅक्झिमम अप टू 1 इयर. सेमच असणार आहे सीपी सारखं, सीडी सारखं. CP can be issued is a denomination of 5 lakh of multipliers thereof. Individual bankers company other corporation bodies register or incorporation in the India and unincorporated bodies that non-residential India and foreign institution investor etc. आता फार डिटेल नका जाऊ, काय काय लिहायचे सांगते. पहिलं सेंटेन्स ऍड केलं ते कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे सीपी. प्रॉमिसरी नोट डिमटेरियलायझेशन. त्याच्यानंतर अनसिक्युअर डेप्थ इन्स्ट्रुमेंट आहे हे लिहा. त्याच्यानंतर त्याचा मिनिमम पिरियड किती आहे हे मेन्शन करा, 7 days to 1 year. आणि जर कोण कोण इश्यू करतं हे चौथं सेंटेन्स लिहा, इश्यू बाय. आणि मग जर तुम्हाला लिहायचंच असेल त्याचं मिनिमम वर्थ कॉर्पोरेट सेक्टरचं 4 करोड असं नाही लिहिलात तरी चालेल. क्लिअर? कमर्शियल पेपर. Online student, is it clear? Yes, ma'am. Okay. Next, money market mutual fund. मनी मार्केट म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड बद्दल तुम्ही बरंच ऐकलेलं आहे. काही जणांचे अकाउंट पण असतील म्युच्युअल फंड मध्ये. आपण काय करतो यामध्ये शॉर्ट टर्म investment. A scheme of MMF, that means money market mutual fund, was introduced by RBI in 1992. Okay, mutual fund कधी इंट्रोड्यूस झालेला आहे? RBI च्या थ्रू 1992 मध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. The goal was to provide an additional short term avenue to individual investor. हे लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म आहे. इथे आपण काय करू शकतो, शॉर्ट टर्म बेसिस वरती इन्व्हेस्टमेंट ही करू शकतो. म्हणजे जसं जर तुम्ही प्रॅक्टिकली ऍड बघितली असेल ना, की बरेच जणांचं असं आपले हे असतो बघा, की एक आपण परसेप्शन करून ठेवलेलं आहे की शेअर मार्केट इट्स व्हेरी रिस्की थिंग वगैरे, किंवा यामधून प्रॉफिट होऊ शकत नाही, लॉस खूप सारा होऊ शकतो. पण त्याच्या जर आता तुम्ही ऍड बघितल्या असतील तर म्युच्युअल फंडच्या ऍड खूप आहेत आता सुद्धा टेलिव्हिजन वरती. आणि सही हे असं काहीतरी त्यांचं एक टॅगलाईन आहे, आठवत असेल तर बघा जरा, सही हे समथिंग. आणि वी कॅन इझिली ड्रॉ अशाशी रिलेटेड काहीतरी एक वर्डिंग आहे त्या ऍड मध्ये, जे त्यांचं टॅगलाईन आहे. सो ते सर्च केलं तरी चालेल ऍज अ पार्ट ऑफ दिस. द एक्झिस्टिंग गाईडलाईन अलाव बँक, द एक्झिस्टिंग गाईडलाईन अलाव The existing guideline allow bank, public financial institution and also provide sector institution to set up the MMF. These fund invest exclusively in safe short-term instrument as a treasury bill, certificate of deposit, commercial paper and interbank call money, government security, etc. Okay, so these fund invested सो मनी मार्केट लक्षात आलं. MMF कधी इंट्रोड्यूस झालेला आहे? 1992 मध्ये. त्याचा मेन गोल काय आहे? प्रोव्हाइड ऍडिशनल शॉर्ट टर्म एव्हेन्यू टू इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. गाईडलाईन आपण कोणाच्या फॉलो करतो तर बँक, फायनान्शियल, पब्लिक इन्स्टिट्यूशन. देन दिस फंड इन्व्हेस्ट, म्हणजे जनरली काय असतं की इथे तुम्ही स्मॉल इन्व्हेस्टर कडून काय करता तर अमाऊंट इंट्रोड्यूस करून घेता, आणि जो फंड क्रिएट होतो ना तो फंड आपण कुठे इन्व्हेस्ट करतो तर यामध्ये सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कमर्शियल पेपर, म्हणजे जे एकदम सेफ आहे आणि शॉर्ट टर्म आहे. सो दिस फंड इन्व्हेस्ट एक्सक्लुझिव्हली इन सेफ शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट सच एज, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे लास्ट सेंटेन्स लक्षात ठेवा, की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट होणारी जी अमाऊंट आहे ती अगेन कुठे इन्व्हेस्ट केली जाते. सो दिस इन्व्हेस्टमेंट invest exclusively in safer short-term instruments such as treasury bill, certificate of deposit, commercial paper. Is it clear? MMF.
Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Next, the repo rate. Repo rate or repo was introduced in December 1992. Okay, repo rate सुद्धा कधी इंट्रोड्यूस झालेला आहे 1992. Repo rate or purchases rate is the rate at which the RBI lend to bank for short period. रेपो रेट हे कोण इंट्रोड्यूस करतं किंवा कोण डिसाइड करतं जर विचारलं तर आरबीआय डिसाइड करतं. ओके, रेपो रेट डिसाइडेड or lent by RBI in short period. So this is done by RBI buying government bond from bank with an agreement to sell them back at a fixed rate. The objective of repo rate is to inject liquidity in the system. If the RBI want to make the more expensive for bank to borrow money, it increase the repo rate. Similarly, if they want to make the cheaper for bank to borrow money, it reduce the repo rate. It's very important thing, guys. So बऱ्याच वेळी इथे स्टुडंटना खूप कन्फ्युजन होतं की रेपो रेट हा कधी इन्क्रीज केला जातो आणि रेपो रेट हा कधी डिक्रीज केला जातो हे लक्षात ठेवा. सो फर्स्ट थिंग रेपो रेट डन बाय आरबीआय. रेपो रेट कधी इंट्रोड्यूस झाला हे लक्षात ठेवा पहिल्या दोन सेंटेन्स साठी. आणि रेपो रेट हा शॉर्ट टर्म पिरियड साठी असतो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. देन हे रेपो रेट कशासाठी आरबीआय प्रेफर करते तर थर्ड सेंटेन्स मध्ये सांगितलेलं आहे. दिस इज डन बाय बाइंग गव्हर्नमेंट बॉन्ड फ्रॉम बँक विथ अन अग्रीमेंट टू सेल द बॅक ऍट फिक्स्ड रेट. किंवा हे जर स्किप केलं तरी चालेल. आणि ऑब्जेक्टिव्ह पासून लक्षात ठेवा. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेपो रेट इज टू इंजेक्ट लिक्विडिटी ऑफ द सिस्टम. ओके, लिक्विडिटी कशी आहे बँकेची ही इंजेक्ट करण्यासाठी रेपो रेट ही रेपो रेट सिस्टीम इंट्रोड्यूस केली जाते. सो इफ आरबीआय वॉन्ट टू मेक इट मोर एक्सपेन्सिव्ह फॉर बँक टू बोरो मनी. म्हणजे बँका सगळ्या काय करतायत, मनी बोरो करतात. हे माहिती आहे ना तुम्हाला. बँक काय करतात, वेगवेगळ्या बँकेकडून मनी बोरो करतात, आरबीआय कडून बँक बोरो करते. बट समटाइम दिस इज द एक्सपेन्सिव्ह. त्यावेळी एक सिच्युएशन अशी आहे की ती एक्सपेन्सिव्ह होऊन जाते. दॅट टाइम इट विल इनक्रीज द रेपो रेट. जेव्हा तुमची बॉरोईंग मनी ही एक्सपेन्सिव्ह असते, लक्षात ठेवा बॉरोईंग मनी इज एक्सपेन्सिव्ह, दॅट टाइम रेपो रेट इज हाय. त्यावेळी रेपो रेट हा हाय असतो. अँड सिमिलरली इफ द बॉरोईंग मनी इज चीपर, दॅट टाइम रेपो रेट इज रिड्यूस. लक्षात आलं का? नाही लक्षात आलं? आता काय करतात, एक बँकेची सिस्टीम कशी असते, बँक आपल्याकडून डिपॉझिट घेते, देन लोन देते, हे चालूच असतं. सेम टाइम बँक काय करते, आरबीआय कडून पण लोन घेते किंवा बऱ्याच फंक्शन्स साठी. पण अशा सिच्युएशन मध्ये प्रत्येक कंपनी आरबीआय कडे जातात आणि पैसे घेता येतच आहे. तर हे बर्डन कोणावरती येणार आहे, आरबीआय वरती येतं. सो अशा वेळी त्यांच्या जेव्हा लक्षात येतं की सगळ्याच बँका काय करतायत, बॉरो मनी करतायत. ओके, लोन घेत आहेत, बॉरो करतायत. दॅट टाइम हा एक म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आपल्यावरती इंटरेस्ट रेट हा चार्ज केला जातो. माहिती आहे ना की आपण लोन घेतो, इंटरेस्ट रेट चार्ज केला जातो. किंवा आपल्याकडे डिपॉझिट आपण जेव्हा देतो तेव्हा कंपनी आपल्याला बँक आपल्याला इंटरेस्ट देत असते. ही एक आपली सिच्युएशन आहे. पण जेव्हा बँकेमध्ये जेव्हा ट्रान्झॅक्शन होत असतात तेव्हा हा रेपो रेट असतो. तिथे इंटरेस्ट रेट हा वर्ड नाही, ते रेपो रेट आहे. तर आरबीआयच्या लक्षात आलं की अरे बँक या सगळ्यांना खूप सारं बॉरोईंग करते. तर आपण काय करायला हवं, यांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय करायला हवं, तर रेपो रेट इन्क्रीज करू. रेपो रेट जर इन्क्रीज केला तर ते कुठेतरी कमी, त्यांचं कंट्रोलिंग कमी करतील आणि बॉरोईंग कमी होईल आणि आपल्यावर जो लोड आहे हा कमी होईल. लक्षात येत आहे? दॅट टाइम म्हणजे कंपनी काय म्हणते मी, अदर बँक बॉरो मनी, दॅट टाइम आरबीआय प्रेफर हाय रेपो रेट. आणि मग लक्षात येतं बँकेची की ओके आता आपल्याला काय करायला हवं, थोडंसं कमी बॉरोईंग करायला हवं. जर बँकेने कमी बॉरोईंग केलं, दॅट टाइम आरबीआय चार्ज व्हेरी लो रेपो रेट. रेपो रेट म्हणजे इंटरेस्ट रेट असतो, फक्त ते बँकेतले ट्रान्झॅक्शन आहे. इज इट क्लिअर? लक्षात आलं ना? ऑनलाईन स्टुडंट, इज इट क्लिअर रेपो रेट?
Yes, ma'am. काही कन्फ्युजन असेल तर विचारू शकताय. बऱ्याच स्टुडंटना हे कन्फ्युजन असतं. ओके, चलो नेक्स्ट पॉइंट. इथे आपले ऑर्गनाइज मनी मार्केट कंप्लीट झालेलं आहे. ऑर्गनाइज मनी मार्केट मध्ये काय लर्न केलं आपण एकदा परत रिवाइज करूया. फर्स्ट आपण लर्न केलेलं आहे नोटीस मनी मार्केट. सेकंड लर्न केलं आपण ट्रेझरी बिल. थर्ड लर्न केलेलं आहे आपण कमर्शियल डिपॉझिट. फोर्थ लर्न केलं आपण कमर्शियल पेपर. फिफ्थ लर्न केलं आपण कमर्शियल बिल कमर्शियल पेपर कमर्शियल नाही काय आहे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट CD PD आणि काय आहे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट कमर्शियल पेपर मनी मार्केट म्युच्युअल फंड अँड लास्ट द रेपो रेट. ओके, नेक्स्ट पॉइंट कॅपिटल मार्केट. सेकंड पॉइंट इंडियन फिनान्शियल मार्केटचे दोन पार्ट. राईट, पहिला पार्ट आपण कोणता बघितला ज्यामध्ये हे आपण बघितले पहिले दोन पार्ट इंडियन फिनान्शियल मार्केटचं क्लासिफिकेशन. नोटीस बघा ऑनलाइन स्टुडंट ऑफलाइन स्टुडंट. All students of Dapoli Urban Bank Senior Science College Dapoli are here informed that cultural committee of our college going to organize offline youth festival program in the next upcoming days. The theme is nature and culture. The student can submit their name for competition to the following faculties member till 13th December 2021. The last date of registration is till 13 डिसेंबरला असेल लास्ट डेट. टीचर्स आहेत साळवे मॅडम, प्रियंका साळवे मॅडम, मुलुक सर आहेत, आवळे मॅडम आहेत, कॉमर्स द्यायचे असतील तर रुजुता मॅडम आहे, विश्वेश जोशी अँड अनिरुद्ध सुतार. ग्रुपवरती पाठवलेलं आहे ना. ओके, सो हेडिंग आहे का इंडियन फिनान्शियल मार्केट क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरी. फर्स्ट मनी मार्केट आहे, सेकंड कॅपिटल मार्केट. ओके, मनी मार्केटचं क्लासिफिकेशन आहे दोन पार्ट मध्ये ऑर्गनाइज मनी मार्केट अनऑर्गनाइज मनी मार्केट. ओके, सो चला आज आपण सेकंड पार्ट स्टार्ट करूया. कॅपिटल मार्केट. Capital market are financial market for buying and selling of the long term debt, okay, or equity backed security. Equity backed security. मनी मार्केट जर तुम्ही थोडस रिवाइज केलं, बॅक ऑफ द माइंड गेला तर लक्षात येईल की दिस इज ऑल अबाउट शॉर्ट टर्म. ओके, त्यामध्ये सगळं शॉर्ट टर्म होतं. एक वर्षाच्या आत जेव्हा जेव्हा तुम्हाला सिक्युरिटी इश्यू करायची आहे दॅट टाइम वी विल चूज द मनी मार्केट. पण जेव्हा तुम्हाला लॉंग टर्म वरती एखादा डेट कलेक्ट करायचा आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे, दॅट टाइम वी विल गो इन द सेकंडरी मार्केट, दॅट मीन्स कॅपिटल मार्केट. सो दीज डील्स इन द बाइंग अँड सेलिंग इक्विटी अँड डेट इन्स्ट्रुमेंट. आता इथे काय आहे बरं, जिथे तिथे तिकडे कमर्शियल पेपर होते, CD होतं, CP होतं, व्हॉट एव्हर. इथे काय असणार आहे, इक्विटी शेअर अँड डेट इन्स्ट्रुमेंट. So capital market deals with the medium term and long term fund. म्हणजे तुम्ही मीडियम टर्म साठी सुद्धा इथे फायनान्स कलेक्ट करू शकता आणि लॉंग टर्म साठी सुद्धा. It refers to all the facility and institutional arrangement for borrowing and lending terms, medium term and short term. This demand for long term fund come from private sector, businesses,
पब्लिक सेक्टर, कॉर्पोरेशन अँड गव्हर्नमेंट. म्हणजे इथे सगळेच आहेत, कॉर्पोरेशन पण आहेत, पब्लिक सेक्टर पण आहेत, प्रायव्हेट सेक्टर पण आहेत. हे काय करू शकतात तर इथे त्यांचे शेअर इश्यू करू शकतात. ह्या सिस्टीमच्या अंडर लोन सुद्धा म्हणजे फंड हा बोरो करू शकतात. So the supply fund come largely from individual and institutional investor, bank and special industrial financial institution and government. So short मध्ये काय लक्षात ठेवाल बघा. पहिलं सेंटेन्स, कॅपिटल मार्केट आर फिनान्शियल मार्केट फॉर बाइंग अँड सेलिंग लॉंग टर्म डेट इन्स्ट्रुमेंट. Okay, so this deals with the buying and selling equity and debt instrument. Capital market deals with the medium and long term funds. बस इथेपर्यंत ऍड करा. पुढे जाऊया आपण. कॅपिटल मार्केट. तर कॅपिटल मार्केट मध्ये कोणते पॉइंट येतात बघूया आपण. फर्स्ट आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट. जसं आपण सांगितलं यामध्ये गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट सेक्टर आहे आणि कॉर्पोरेशन आहे. ओके, कॉर्पोरेट सेक्टर असे 3 सेक्टर काय करणार आहे तर फिनान्शियल मार्केटमध्ये, सेकंडरी मार्केटमध्ये डील्स करते. सो गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट काय आहे? इट इज ऑल्सो नोन ॲज गिल्ट एज मार्केट. हे लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला रिपीट झालेला पॉइंट आहे बऱ्याच वेळी. Government security market is also known as the gilt-edged security market. Gilt-edged security market. It refers to the market for government and semi-government securities backed by the RBI. Okay, इथे ज्या सिक्युरिटी इश्यू होतात त्या कोणत्या आहेत तर गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट आहेत, बट backed by RBI. The security traded in this market are stable in value. सिक्युरिटीची व्हॅल्यू ही कशी आहे? स्टेबल आहे, स्टेबल इन व्हॅल्यू अँड मस्ट सॉर्ट आफ्टर द बँक अँड अदर इन्स्टिट्यूशन. आधी सॉर्ट आउट करतील अँड देन डिसाइड द प्राइस ऑफ सिक्युरिटी. सिन्स गव्हर्नमेंट कॅन नॉट डिफॉल्ट ऑन द पेमेंट ऑब्लिगेशन, कोणतेही डिफॉल्ट ऑब्लिगेशन नाहीये. द गव्हर्नमेंट सिक्युरिटी आर रिस्क फ्री. आता ह्या सगळ्या तुम्ही जर बघितल्या तर कशा आहेत? ऑन द बिहाफ ऑफ RBI आहे, दॅट्स वाय दिस इज सेफर साइड. ओके, कारण ह्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहेत. गिल्ट एज सिक्युरिटी ह्या सगळ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहेत. सम ऑफ द इम्पॉर्टंट गिल्ट एज सिक्युरिटी आर बॉन्ड. आता यामध्ये काय येतं हे लक्षात ठेवा. बॉन्ड आहे, क्रेडिट नोट आहेत अँड मार्केट लोन आहे. ओके, सो काय काय सांगितलं? So gilt edged security includes bond, credit note and market loan. Also, mobilization of the household saving through post office, small saving scheme and public provident fund from an important part of the gilt edged security. म्हणजे आता ह्या ज्या सिक्युरिटी आहेत ह्या कुठून मोबिलाइज होणार आहेत तर तुम्हाला माहिती आहे पोस्ट ऑफिसच्या अंडर ह्या मोबिलाइज होतील, जिथे गव्हर्नमेंट सगळं सेक्टर काय करतं तर रन होतं. सो स्मॉल सेव्हिंग स्कीम मधून तुम्ही काय करू शकता? हे बॉन्ड आहेत, क्रेडिट नोट आहेत, हे इंट्रोड्यूस करू शकता, सिक्युरिटी इश्यू करू शकता. पब्लिक प्रॉव्हिडंट आहेत, PPF आहे. सो दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ गिल्ट एज सिक्युरिटी. इज इट क्लिअर? शॉर्ट मध्ये काय लिहाल? इट इज ऑल्सो नोन एज गिल्ट सिक्युरिटी मार्केट. सो यामध्ये इन्क्लूड आहे गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट सिक्युरिटी असणार आहेत ऑन द बिहाफ ऑफ RBI. सो इथे रूल्स रेग्युलेशन गव्हर्नमेंटचे आहेत. रिस्क फ्री आहे कारण गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे रिस्क फ्री. बस आता स्टार्ट होईल तुमचं ऍक्च्युअली शेअर मार्केट. पॉइंट नंबर 2. गिल्ट एज सेपरेट विचारला जात नाही, यामध्ये फक्त एकच पॉइंट विचारलेला आहे, गिल्ट एज सिक्युरिटी मार्केट. ओके, गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट इज ऑल्सो नोन एज, बाकी काही नाही विचारलेलं. इथून स्टार्ट होईल तुमचं चॅप्टर नंबर 3, इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट, की जे सगळ्यात जास्त रन होत. ओके, सो द मार्केट फॉर इंडस्ट्रियल सिक्युरिटी इज नोन ॲज द इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट. मिनिट गाईज, आपला टाइम कमी आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट स्टार्ट होईल आता तुमचं. सो आपण हे नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करायला हरकत नाही. ओके, चलो.
थांबूया आपण इथे. थँक्यू.